बरं सध्या पक्षाचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं, की कशा पद्धतीनं पक्षानं अधिक कुठल्या भागामध्ये काम करणं आवश्यक आहे किंवा कुठल्या प्रश्नांना अ, उत्तरं देणं किंवा त्यांचं निराकरण करणं आवश्यक आहे असं वाटतं? नाही बा, शिवसेना तर महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात आहे. ठीक आहे, शक्ती एखाद्या जिल्ह्यात, एखाद्या तालुक्यात कमी जास्त असू शकते. पण तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात फोन लावा, तिथं शिवसैनिक नाही असं एकही गाव नाही. एकही गाव नाही. तुम्ही कोणतंही गाव महाराष्ट्रातलं सांगा, फार चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक गावात शिवसैनिक आहे. ठीक आहे, त्याची ताकद कमी जास्त असू शकते एक. परंतु आता येणार काळात जसं आता ग्रामीण भागातील तर शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे सगळ्या ठिकाणी. मुंबईसारख्या ठिकाणी आज ज्या पद्धतीनं मराठी माणसाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आता एक 2-3 महिनेच झाले इथं महापालिकेत आली. पण काय-काय प्रस्ताव येतात. रक्त ब्लड ह्यांचं खाजगीकरण हा काय प्रकार आहे? रक्त विकणार का तुम्ही? लोकांकडून काढायचं आणि विकायचं का काय? ते प्रायव्हेट याला कशासाठी देताय? मुंबई महापालिकेच्या प्रॉपर्ट्या बिल्डरांना देतात. हे काय प्रकार आहे? मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं अतिशय नियोजनबद्ध महापालिकेचं काम केलं होतं. या सगळ्या विषयात शिवसेनेला आवाज उठवते शिवसेना. कालच आजच आदित्य ठाकरे साहेब बोलले या संदर्भात. थांबवायला लागल्या काही गोष्टी. शेतकऱ्याविषयी आम्ही आंदोलनं करतोय. आज असे अनेक विषय आहे. आज लॉ अँड ऑर्डरचा विषय या पण महाराष्ट्रामध्ये. भाजप पॉझिटिव्ह आहे ना तुमच्या प्रश्नांवर. म्हणजे तुमच्या पक्षाकडून प्रश्न उपस्थित केला गेला आणि तत्काळ त्याचं निरसन केलं गेलं मुख्यमंत्र्यांकडून. आम्ही नसतं उचललं तर मग काय केलं असतं त्यांनी? याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीचे काही लोक अशा पद्धतीने लूटमार करायला बसलेलेच आहे ना. याचाच अर्थ त्यांच्या नेतृत्वाला न विचारता ते अशा गोष्टी करतात ना. हे शिवसेनेत थोडी होत होतं. शिवसेनेत तर आम्ही प्रत्येक गोष्ट माननीय उद्धवजींच्या कानावर घालून करतो. हे भारतीय जनता पार्टीत नाही म्हणून थांबवावं लागलं. मला जे कळालं देवेंद्रजींनी ते थांबवलं. थांबवलं आभार आहे त्यांचं. पण पिलावळ कशा पद्धतीनं वागते हा पण मुद्दा आहे ना.